म्हटलं जातं की एक असं साप की त्याला एक नव्हे दोन दोन तोंड असतात आणि त्याची किंमत तर डायरेक्ट लाखोंमध्ये. मग ती काय खरं आहे काय खोटं आहे सांगतो ना रे मी, काय का टेन्शन लेते तू. तर ये बघा रे, आपल्या रानामध्ये ना फवारणीचं काम चालू आहे आणि हे काम आहे ना आमचे शेवटचे आणि महत्वाचे काम आहे, म्हणून आम्हाला स्वतः काम करावं लागतंय. फक्त आता विचारू नका की कशी जिरते. आणि आमचं इकडच्या वावरचं काम झालं नाही की लगेच दुसऱ्या वावराकडे जायचंय, पण त्याच्या आधी आपल्याला फवारा भरावा लागेल. मग आपला फवारा भरला गेला की लगेच आपल्याला दुसऱ्या वावरामध्ये जायचंय. मग आम्ही आमचा ट्रॅक्टर घेतलाय डायरेक्ट वावरामध्ये आलोय आणि इथे येऊन नया ब्या मस्त पसरून घेतल्या आणि लगेच वावराकडे चाललो होतो. तशात यो गडी बघायला भेटला आणि या गाडीचं नाव आहे रेड सनबोआ आणि याला आपल्या गावठी भाषेमध्ये गांडमेंढरू म्हणतात. बरेच जण म्हणतात की याला दोन तोंड असतात, पण दोन तोंड नसतात हो, त्याची चुना लावायची आयडिया आहे. आणि ते कसं काय माहितीये का, कारण की त्याला काही विष नसतंय, मग त्याला डिफेन्स म्हणून काही नसतंय, म्हणून मग त्याचे दोघेच साईड सारखे, म्हणजे शिकारायला कळायला नको की याचं तोंड कोणत्या साईडला. आणि बऱ्याच जणांना याची किंमत माहित नाही. याची किंमत म्हणजे सकाळ संध्याकाळचं जेवण म्हणजे आपल्या जेलमध्ये, कारण की यो प्राणी आहे ना संरक्षित आहे. मग तुमची तेल मालिश बी तिथंच होऊन जाईल बघा. असो माहिती आहे ना आपल्याला फवारा मारायचा होताय. मग काय यो गडी उचललाय डायरेक्ट बांधावरती टाकलाय. आणि आताच तुम्हाला सांगून देतोय बघा, यो एकच तोंडाचा साप असतोय हा बिनविषारी असतोय, म्हणून याला मारू नका. जिकडे जात असेल जाऊ द्या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक आणि फॉलो करून घ्या.